भारतीय संघ सध्या अमेरिका येथे असून T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची तयारी करते। या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध आज रंगणार आहे। या सामन्यासह भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे। दरम्यान हा या स्पर्धेतील एकूण 8वा सामना असणार आहे। नेदरलँड्सच्या गोलंदाजाचा चमकदार कामगिरीनंतर मॅक्स ओडॉडने अर्धशतक झळकावले, ज्याच्या मदतीने नेदरलँड्सने T20 विश्वचषक 2024च्या 7व्या सामन्यात 8 चेंडू शिल्लक असताना नेपाळचा 6 विकेट्स राखून पराभव केला। फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम मध्ये मंगळवारी मानांकित खेळाडूंची वाटचाल कायम राहिली। प्रथम मानांकित इगा स्वियातेक व तिसरी मानांकित कोको गॉफ यांनी प्रतिस्पर्धावर विजय संपादन करीत महिला एकेरी विभागाची उपांत्य फेरी गाठली। कोको गॉफ हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ओन्स जेब्युआर हिच्यावर 4-6, 6-2, 6-3 असा 3 सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला। अव्वल मानांकित व गतविजेता नोवाक जोकोविच याने मंगळवारी अखेर फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम मधून माघार घेतली। फ्रान्सिस्को सिरंडोलो याच्या विरुद्धच्या सामन्यात जोकोविचने 5 सेटच्या झुंजीनंतर विजय मिळवला। मात्र या लढती दरम्यान त्याच्या उजव्या पायाचा गुडघा दुखावलाय। या दुखापतीमुळे तो सावरला नाही आणि अखेर त्याने या स्पर्धेत पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला। T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे। या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसलाय। पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम दुखापतग्रस्त असल्याचं तो 6 जून रोजी होणाऱ्या अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नाही। यानंतर पाकिस्तानलाही 3 दिवसांनी भारताचा सामना करावा लागणार आहे। मात्र अशा स्थितीत इमादची दुखापत ही पाकिस्तानसाठी अतिशय वाईट बातमी आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेस पात्र ठरलेला रोहन बोपन्नाने दुहेरीतील आपला साथीदार म्हणून एन श्रीराम बालाजी याची निवड केली आहे। सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपन मध्ये लक्षवेधक कामगिरी केल्यामुळे बोपन्नाने बालाजीला प्राधान्य दिले। श्रीराम बालाजी आपला साथीदार असेल असे बोपन्नाने अखिल भारतीय टेनिस संघटनेला कळवले। मात्र त्याची ही मागणी संघटना मान्य करेल अशी अपेक्षा आहे। सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीवर T20 विश्वचषकाचा थरार रंगलाय। विश्वचषकातील सलामीचा सामना खेळण्यापूर्वीच पाकिस्तानच्या संघाने वादाच्या भोवऱ्यात सापडले। माहितीनुसार पाकिस्तानचा संघ व्यवस्थापनाने न्यूयॉर्क मधील एका रेस्टॉरंटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंसोबत मीट अँड ग्रीट कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी $25 एवढे शुल्क आकारण्यात आले होते। पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने या घटनेचा दाखला घेत संघ व्यवस्थापनाला फटकारले। टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युसुफ पठाण याने धडाक्यात ओपनिंग केली। युसुफ पठाण याने पश्चिम बंगालमध्ये बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढली। या मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि TMC अशी तिरंगी लढत होती। बहरामपूर हा काँग्रेसचा गेल्या 25 वर्षापासून बालेकिल्ला होता। मात्र युसुफ पठाणने तब्बल 5 वर्ष टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना पराभूत करत पहिल्याच झटक्यात विजय मिळवला। युसुफ पठाण 85,000पेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाला।